जनता पार्टी ही पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळते। अर्धा तासापूर्वी खरं तर हे आंदोलन सुरू झालंय। तुम्ही बघू शकता या ठिकाणी विद्यापीठाचा हा पूर्ण परिसर आहे जो प्रचंड भरलेला आहे। ठिकठिकाणून मुलं या ठिकाणी दाखल झालेली आहेत। नीटचे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, विविध संस्था संघटनांमध्ये काम करणारे हे सगळे विद्यार्थी असतील, असे खूप मोठ्या संख्येने सगळेच विद्यार्थी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि काहीही करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे ही एक मागणी जी आहे ती या ठिकाणी जोर धरताना पाहायला मिळते। आपण बघतोय या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही लिहिलेले पोस्टर्स आहेत किंवा मग कॉक्रोचचा मास्क घालून काही विद्यार्थी या ठिकाणी दिसतात। आणि ज्या सिस्टमनं या विद्यार्थ्यांना इथे बसण्याची वेळ आणली आहे ती सिस्टम काहीही करून आपल्याला ब्रेक केली पाहिजे किंवा या सिस्टीमला जे कोणी बाधित ठरतायत त्या सगळ्यांना कुठेतरी राजीनामा द्यायला लागला पाहिजे ही एक मागणी आहे या सगळ्यांची। काही विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत, काय नेमकी मागणी आहे? देखिए, ये लोग बोलते हैं, एक सेकंड में पकड़ सकता हूँ। ये लोग बोलते हैं कि सीजीपी का फाउंडर बाहर से पढ़ के आया है, बाहर रह रहा है, ये लोग इंडिया में क्यों नेतागिरी कर रहे हैं? तो सुनिए, पीयूष गोयल इंडिया के यूनियन मिनिस्टर है, उनका बेटा ध्रुव गोयल यूएसए से पढ़ के आया, हार्वर्ड यूनिवर्सिटी। उनकी बेटी राधिका गोयल वो भी यूएसए से पढ़ के आई है। एस जयशंकर एक्सटर्नल मिनिस्टर, उनका बेटा ध्रुव जयशंकर जॉर्जिया यूनिवर्सिटी से पढ़ के आए हैं। वो कहाँ से? यूएसए जॉर्जिया यूनिवर्सिटी। निर्मला सीतारमन फाइनेंस मिनिस्टर है इंडिया की, उनकी बेटी यूके से उसने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स से उसने इकोनॉमिक्स की पढ़ाई की है और यूएसए से उन्होंने मास्टर्स किया है। नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी जर्नलिज्म किया है उन्होंने। इनको जर्नलिज्म का फुल फॉर्म पता है? जर्नलिज्म क्या होता है? एथिक्स पढ़ा है लोगों ने कभी? ये उमर खालिद बोलते हैं, आप उमर खालिद को क्यों सपोर्ट करते हैं? मैं उमर खालिद को सपोर्ट नहीं करता, लेकिन उमर खालिद गुनहगार है तो उसको ट्रायल के लिए क्यों नहीं लेके जा रहे? वो 5 साल से जेल में, उसको ट्रायल पे क्यों नहीं लेके जा रहे? मुझे जवाब दे कोई, उसको क्यों नहीं लेके जा रहे? जवाब दीजिए। और सुनिए, नीरज राजनाथ सिंह डिफेंस मिनिस्टर, उसका बेटा है नीरज सिंह, यूके लीड्स यूनिवर्सिटी से पढ़ के आए हैं वो। उनको नहीं बोलेंगे ये पेट्रोल में इथॉन मिला रहे, कौन सा इथॉन, कौन सा क्या मिला रहे? ऐसे भी बोला जा रहा है कि सीजेपी का 95% ऑडियंस है जो पाकिस्तानी है, ऐसा बोला जा रहा है। जरा रिसर्च करो, रिसर्च, फैक्ट पे बात होती है, मैं फैक्ट पे। ऐसा वो एक जानबूझ के ये सब करके आपका जो आंदोलन है वो दबाने की कोशिश कर रहे हैं। कौन दबा रहा है? हाँ, ये लोग जानबूझ के कर रहे हैं। आपने देखा दिल्ली में प्रोटेस्ट हुआ था, न्यूज 18 इंडिया, वो अंजना ओम मोदी कश्यप जो भी है उसका नाम, खान सर को गाली देती है, टीचर्स को गाली देती है। मैंने नीट की 3 साल प्रिपरेशन की है, एनडीए का 2 साल किया है। हम लोगों ने यूट्यूब से पढ़ा है क्योंकि हमारे माँ बाप के पास पैसा नहीं है इतना, हमारे माँ बाप के पास पैसा नहीं है, हम गरीब इंसान हैं। आप नीट के स्टूडेंट रह चुके हैं, फिर भी नीट में अभी तक ये सब चल रहा है, क्या लगता है आपको? कुछ नहीं लगता, मैं ऐसा लगता है कि तुम बीए में, मैंने बीए पॉलिटिकल साइंस में एडमिशन ले लिया है, ग्रेजुएशन करके गांव का सरपंची का चुनाव लड़ेंगे, कम से कम गांव में जाके तो विकास कर सकता हूँ अपने, क्योंकि हमारे गांव में प्रेग्नेंट लेडीज फटती है, एम्बुलेंस नहीं है गांव में, एक एम्बुलेंस की, पानी नहीं है पीने का। मैं सुनिए, एनडीए का तो पूरी तरीके से सुना रहा। मैं बोलता हूँ गवर्नमेंट क्यों नहीं कंडक्ट करवाती एग्जामिनेशन? गवर्नमेंट नीट जेईई क्यों कंडक्ट नहीं करवाती? मेरी सिस्टर इन लॉ, शी इज प्रिपेयरिंग फॉर यूजीसी नेट, उनका एग्जाम है दिसंबर में, उनका एग्जाम लीक हो गया है। वो उनकी 3 महीने की बेटी है, डॉटर है उनकी 3 महीने की, वो 3 महीने की बेटी को संभालती है, यूजीसी नेट की एग्जाम की प्रिपरेशन करती है, उसको भी एनटीए कंडक्ट करता है। लीक हो जाएगा तो कौन क्या करेगा बताइए? कुछ है देश को ऐसे बोलने के लिए? हम ना बहुत गंदे तरीके से जा रहे हैं। अब जो भी प्राइम मिनिस्टर बनेगा ना नेक्स्ट, उसको जैसा जवाहरलाल नेहरू को देश मिलाकर वैसा ही उनको मिलेगा। ये जवाहरलाल नेहरू से वो करते हैं, बराबरी करते हैं। ये लोग बोलते हैं हम लोग उनसे ज्यादा प्रधानमंत्री रह गए मोदी, लेकिन काम कितने किए? ये लोग बोलते हैं हमने एम्स बनाया, कौन सा एम्स है? इधर बिहार में कोई एक एम्स हॉस्पिटल बन रहा है, उसका अभी सब दरवाजा बन पाया, कितने करोड़ रुपए लग गए? अभी आप जो बैठे हैं यहाँ पे वो धर्मेंद्र प्रधान का राजीनामा मांग रहे हैं, उसका राजी नहीं हुआ तो कुछ नहीं, मैं मांगेंगे यहाँ से दिल्ली से लखनऊ, लखनऊ से दिल्ली जाएंगे, और क्या कर सकते हैं जी। नक्कीच आपण बघतोय भारत माता की जय, इनकलाब जिंदाबाद, जय भीम, जय भीम। नक्कीच आपण बघतोय जय भीमचे नारे या ठिकाणी लागतायत। आणि काहीही झालं तरी
राजीनामा झालाच पाहिजे ही एकच मागणी आहे आणि या एकाच मागणीवरती प्रत्येक जण या ठिकाणी जमलेला आहे. काहीही झालं तरी आम्ही इथून हलणार नाही आणि जरी आजचं आंदोलन संपलं तरी आम्ही पुढे सतत आंदोलनं करत राहू आणि आमची जी काही मागणी आहे ही मागणी मान्य झालीच पाहिजे अशी मागणी जी आहे इथल्या सगळ्याच तरुणांची आहे. आपण आणखीन काही तरुणांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. इथे आलेला प्रत्येक तरुण हा व्यवस्थेला कंटाळलेला तरुण आहे आणि त्यांच्या काही ना काही मागण्या आहेत, ज्या मागण्या समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण बघतोय पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये हे सगळेच जण जे आहेत ते काय तुम्ही पोस्टर हातात घेऊन आलेला आहात आणि काय नेमकी मागणी करता? रुक रहा अभी, मैं बहुत लोग को दिया अभी, थोड़ी देर बाद एक दूंगा अभी, मेरा गला बहुत दुख रहा है, अभी नहीं दे सकता. ओके ओके, आपण बघतोय या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत. काय काय नेमकी मागणी काय आहे तुमची? धर्मेंद्र प्रधान रिझाईन. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे हीच एक मागणी आहे. जे MBBS साठी आता ॲडमिशनसाठी नीटची एक्झाम दिली जाते त्या एक्झाममध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज जे 51.22% जो कोटा आहे ऑलरेडी आपण बघतोय की डीम्ड युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचा खर्च साधारण करोडोमध्ये जातोय. पण ह्या फक्त 51.22%चा जो कोटा आहे तो खर्च परवडण्यासारखा आहे आणि सामान्य गोरगरीब मुलं जी स्वप्न बघतात डॉक्टर बनण्याचे, ज्यांची मेरिट असते, यांनाच हा 51.22%च्या कोट्यामधून ॲडमिशन मिळू शकतं. परंतु असं सिच्युएशन झालेलं आहे. प्रश्न आहे म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये सक्रियपणे उतरलो आहे. सरकार निगरगट्टपणे वागतंय असं वाटतं? सरकार जे भूमिका घेत आहे ती अतिशय दुटप्पीची भूमिका आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे हे जे काही प्रश्न आहेत ते ज्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात ते एकदम त्याच्यामध्ये फेल झालेलं आहे आणि देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत ते या शिक्षण खात्याच्या संदर्भात फेल झालेले आहेत असं आमचं म्हणणं आहे.
काय वाटतंय तू एक मुलगी आहेस, मुलींच्या शिक्षणावरती आधीच घरच्यांना किती शिकवायचं, किती वर्ष वेळ द्यायचा हे असतं, त्यात अशा पद्धतीनं पेपर फुटतात, आणखी जास्त गदा येते. आता सध्या जे काही चाललंय त्याच्यावरती मुलींवरती सगळ्यांवर अन्याय होतो, सगळ्यात जास्त मुलींवर अन्याय होतोय आणि तुम्ही या सिस्टीमचा भाग आहात आणि ही सिस्टीम जर तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. खरंच भाग आहे, तुम्ही राजीनामा द्यावा. खूप नुकसान होतं आमच्या सगळ्यांचं, जास्तीत जास्त मुलींचं सुद्धा. नक्कीच आपण बघतोय राजीनाम्याची मागणी ही सातत्याने जोर धरताना पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येने हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची एकच म्हणणं आहे की काहीही करून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही एक मागणी या ठिकाणी जोर धरताना पाहायला मिळते. ताई, काय सांगाल, तुम्ही आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमक्या मागण्या आहेत, तरुणांचे हे सगळे विषय आहेत आणि सरकार जाणून बुजून तरुणांना दुर्लक्ष करतंय असं वाटतं, त्यांच्या मुद्द्यांवर बोलायलाच तयार नाही? मागच्या वर्षीपासून जर आपण बघितलं तर सगळेच रस्त्यावरती आहेत. मागच्या वर्षीपासून वेगवेगळ्या गोष्टींसाठी आंदोलनं सुरू आहेत, तरी सुद्धा या सरकारला कोणाचं घेणं देणं नाही आहे. आज आपण आपल्या युवा पिढीला आपलं देशाचं भविष्य मानतो, आज तुम्ही त्यांचं भविष्य धोक्यात आणलेलं आहे. जर अशा पेपरफुटी होत राहिले तर इतके लाखो संख्येने विद्यार्थी जे वर्षभर तयारी करतात, वर्षानुवर्ष ते अभ्यास करतात, त्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट करते, तर त्या सगळ्यांचं भविष्य तुम्ही रस्त्यावरती आणलं आणि आज सगळ्यांना तुम्ही रस्त्यावरती आंदोलनाला उभा केलेला आहे. तर शिक्षणामुळेच आज ही सगळी युवा पिढी रस्त्यावरती येऊन तुम्हाला प्रश्न विचारते आणि ह्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे सरकारचं काम आहे. आणि जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत असेल तर पिढी ही इतकी जी आज रस्त्यावरती आलेली आहे, त्यांना शिक्षण आहे, त्यांना माहिती आहे संविधान काय आहे, त्यामुळं ते राजीनाम्याची जर मागणी करत आहेत तर योग्यच करत आहेत. आणि आम्ही समाजामध्ये काम करतो, मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, त्यामुळे आज मी या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांना सपोर्टसाठी मी ते आलेले आहे. नक्कीच आपण बघतोय वेगवेगळ्या संस्था, संघटना, वेगवेगळ्या विचारधारांचे लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा, ही एकच मागणी आहे. मात्र ही एकही मागणी पूर्ण होताना काही केल्या दिसत नाहीये. आपण आणखीन काही जणांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय 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 नेमकी तुमची मागणी काय आहे? मराठी नहीं है, सॉरी क्या पूछा आपने? क्या आपकी मांग क्या है? आप यहाँ पे आई है, जहाँ से आई है? हम सब कोलकाता. राजीनामा द्यावा एवढं, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पण एवढं करूनही ते देतील कारण तुम्हाला सांगतो, द रिझन काय युथचं सिंपल गोष्ट आहे. ज्या लोक आता जे विद्यार्थी आहेत रात्रंदिवसभर अभ्यास करतात, रात्रभर अभ्यास करून पेपर देतात, पेपर दिल्यानंतर तेव्हा त्यांना कळतं की पेपर फुटलेत, ज्यांचे जीव गेलेत, 5-6 लोकांचे जीव गेलेत, 5-6 विद्यार्थ्यांचे जीव गेलेत, ते परत येतील का? जिवंत होतील का? परत जिवंत होतील का? हा सरकारला माझं बोलणं आहे. जिवंत होत असतील तर ठीक आहे, जिवंत होत नसतील ना तर त्यांनी राजीनामा द्यावा, माझं एवढंच फक्त मागणी. तरी सुद्धा सरकार असं म्हणतं की आमच्याकडून पेपर फुटला नाही, NTA थ्रू आला होता आणि तो ऐका, क्लास ऐका. चालकांनी सांगतो भारतामध्ये पंतप्रधान कोण आहेत? गव्हर्नमेंट कोणाचं आहे? भाजपचे आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची आहे? भाजपची आहे. पुण्यात सत्ता कोणाची आहे? भाजपची आहे. याच्यामध्ये उत्तर सगळ्यांचं आहे. जर सगळं गव्हर्नमेंट भाजपचं आहे, सगळं गव्हर्नमेंट PM सगळे भाजपचे आहेत, सरकार सगळे गव्हर्नमेंटचं आहे, सगळं गव्हर्नमेंट भाजपचं आहे, तर मला हे समजत नाहीये तरी सरकार कसं काय म्हणू शकतं की आमच्या याच्यामध्ये काही संबंध नाहीये. शाळा, कॉलेजेस वगैरे सगळं काही गोष्टी अंडर गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहेत, पेपर सगळं गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहेत, तरी सुद्धा गव्हर्नमेंट काय म्हणते असं की आमच्या याच्यामध्ये हात नाहीये म्हणून? म्हणजे चांगल्या गोष्टी झाल्या. इथे तुम्ही आंदोलन करताय, तिकडे मात्र मोदी सरकार हे सगळ्यात जास्त वर्ष पंतप्रधान म्हणून या सीटवर बसण्याचा जल्लोष साजर करतंय. कोण करते जल्लोष? मोदी सरकार, सगळे मंत्री, आमदार. लोकांना फंडिंग भेटते म्हणून लोक फंडिंग घेऊन फक्त जनता फक्त आरडाओरडा करतात. आता हे लोक, हे जे विद्यार्थी आहेत सगळे काम वगैरे सोडून, मी माझा जॉब सगळा बिझनेस सोडून मी इथं आलोय. का आलोय इथं? मला कोणी पैसे दिलेत का? ह्या लोकांना पैसे दिलेत का? हे शाळा विद्यार्थीतली सगळी मुलं आहेत, शिक्षण घेतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांना फी भरायला पैसे नसतात, तर पार्ट टाइम जॉब करून शाळेची फी भरतात, रात्रभर अभ्यास करतात. अभ्यास केल्यानंतर पेपर आल्यानंतर, पेपर फुटल्यानंतर मुलांनी काय करावं? गरीब लोकांनी काय करावं? गरीब विद्यार्थ्यांनी काय करावं? त्याच्यासाठी सगळा युथ इकडे जमा झालाय. आणि जे गव्हर्नमेंट बोलते ना की आताचा युथ, आताचा यंग झुरळ आहे, हो आम्ही झुरळ आहोत म्हणून आम्ही एकत्र आलोय. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी सगळे जे तरुण आहेत ते राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम असलेले पाहायला मिळतात. सरकारने या सगळ्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे असंच प्रत्येकाचं म्हणणं आहे. आणखीन काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठून आलेला आहात, काय मागणी करताय आणि इतकं मोठं आंदोलन उभा राहून अजूनही सरकारने दखल मात्र काहीच घेतलेली नाही? मी पुणे विद्यापीठातील PhDचा विद्यार्थी आहे.
आणि मी इथे कॉक्रोच पार्टीचे आंदोलन आहे यामध्ये एक सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. कारण खूप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि जेव्हा विद्यार्थी मरतो ते देशाचं नुकसान असतं. तर अमित शहा हे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री काय करतोय? आपल्या देशाचा गृहमंत्री जे नक्षलवादी चळवळ संपवली असे म्हणतात, तर तुम्ही पेपर फुटी करणाऱ्यांना का संपवत नाही? हा प्रश्न मी एक सामान्य पुणेकर, सामान्य विद्यार्थी, पण आता अशा पद्धतीनं आंदोलन उभारणाऱ्यांना अर्बन नक्षलाईट म्हटलं जातं. हा तर आहे ना त्यांचा एक अजेंडा आहे की जो पण आंदोलन करेल भाजप विरोधात तो देशद्रोही. आम्ही देशद्रोही नाही. आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करतो कारण तुम्ही चुकीची कामं करत आहात. जर तुम्ही पेपर फुटी थांबवली नाही तर यापुढे भारत संपेल. कारण भारताचा विद्यार्थी संपला तर संपूर्ण देश संपेल. आणि ह्यासाठी मी सांगतो, धर्मेंद्र प्रधान तर आहेच, परंतु अमित शहा गृहमंत्री हे स्वतः जबाबदार आहेत. केवळ धर्मेंद्र प्रधान यांनी नाही तर अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते. आपण जर बघितलं हे सगळेच विद्यार्थी खूप आक्रमक झालेले आहेत. गेल्या जवळपास तास बीजेपी अनपढ़ गुंडों की पार्टी है जिन्हें सिर्फ गुंडागर्दी करना आता है, सिस्टम सुधारना नहीं आता है. फ्रीबीज बांट के वोट लेंगे, फ्रीबीज बांट के वोट लो, पैसे फेंक के वोट लेते हैं. जिस दिन आज इलेक्शन करा लो इंडिया में, नहीं हार रही ना बीजेपी, देख लेना. आज इलेक्शन करा लो, बीजेपी हार जाएगी. हाँ, बैलेट पेपर पे. अरे कैसे भी हो बीजेपी हारेगी. आज बैलेट पेपर पे कराओ. आज अगर कराओगे बीजेपी हार जाएगी. फ्रीबीज की राजनीति नहीं चलेगी. क्या बोलते हैं, धर्म के नाम पे राजनीति नहीं चलेगी. क्या बोलते हैं, कितने दिन ऐसे देखते रहेंगे हम लोग. पीएम मोदी सबसे ज्यादा काल के लिए पीएम बनने का जल्लोष साजरा. पैसे फेंक के पीएम बनेंगे तो इतने दिन बन जाएंगे ना. पैसे फेंक, मुंह पे पैसे फेंकते हैं साले से. हाँ, कितना लिया? 12 वर्ष झाली ना पीएम मोदी तुम्ही म्हणताय, त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स किती वेळा घेतली? अरे पैसे किती वेळा घेतली तुम्ही सांगा मला. एकदा तरी घेतली? नाही घेतलेली. आता हे म्हणतात की अर्बन नक्षल आपल्याला बोलला होता. अर्बन नक्षल काहीतरी लेबल करायचं. आपला देश ना हळवा आहे. आपल्याला काहीतरी भावनिक होतात लगेच दुसरं नॅशनलिझम. नाही, नॅशनलिझमच्या नावावरती हे जिंकतात आहे की हे माणसं काय म्हणणे आहे बीजेपीच्या विरोधात म्हणजे सरकारच्या विरोधात म्हणजे देशाच्या विरोधात. आम्ही देशाच्या विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आहे. हे सगळ्यांना कळलं पाहिजे. बीजेपी काय देश नाहीये, सरकार काय देश नाहीये. इनकी पेपर भरने की औकात नहीं हो, देश चलाएंगे. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत ही मोहीम चालूच ठेवायची आपल्याला. कारण दरवर्षी येत होतं. चलाएंगे. आता मागे रेलमध्ये झाला होता, अपघात झाला होता, 300 लोक मेले. अश्विनी कश्यप त्यांनी पण दिला का? वैष्णवी अश्विन वैष्णवी रेल मिनिस्टर त्यांनी पण नाही दिला राजीनामा. आपण नाही देणार. अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार नाही. कांग्रेस के वक्त जब होता था तो रेजिग्नेशन होता था मिनिस्टर्स का, अगले दिन ही रेजिग्नेशन आता था. मान्य होती थी गलती. याद करो कांग्रेस का टाइम. और आज एक टाइम है जब कोई रेजिग्नेशन नहीं, कुछ नहीं. क्या बोलते हैं, एरोगेंस से हर तरफ, नो अकाउंटेबिलिटी. क्या बोलते हैं, विरोधी पक्ष मॅडम प्लीज एक रिक्वेस्ट आहे, विरोधी पक्ष- या प्रोटेस्टला धर्माच्या नावाखाली फक्त काढू नका. हा. धर्माच्या नावाखाली विरोधी पक्ष कमी पडतोय असं विरोधी पक्ष नाही, स्टुडंट्स आहे आम्ही. स्टुडंट्स आम्ही मागणी करणार का बाबा. आता पीएम त्यांचं काय देश चालवायचे, नुसतं देश का चालवतोय? हा, सगळे म्हणतात की हिंदू सगळे- मुस्लिम करतात पाकिस्तान. आता दिल्लीमध्ये जे घडलंय त्याच्यावर आम्ही बोलतोय. नाही, जे दिल्लीमध्ये घडलंय ना मुद्दे आता- मांडायला लागतो. नाही तुम्हाला नाही म्हणा. आम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आम्ही या गोष्टींना. म्हणजे थोडक्यात सरकार विकासाच्या मुद्द्यावरती न बोलता केवळ धर्माच्या एक्झॅक्टली डेव्हलपमेंट वर बोला, एज्युकेशन वर बोला, बेरोजगारीवर बोला. धर्म, हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान या मुद्दा सोडून तुम्ही बोला. असं क्लेम केलं जात आहे की गेल्या 12 वर्षात सगळ्यात जास्त विकास झालाय. नेहरूंच्या काळात विकास नाही झाला. ऑन पेपर दाखवा. मी काय म्हणतो, ऑन डॉक्युमेंटेशन दाखवा, ऑन पेपर दाखवा. एका कंपनीमध्ये पण आहे ना कोडिंग करायला पण सगळ्या गोष्टी करायला सीए लागतो. अख्ख्या इंडियाचा डॉक्युमेंटेशन दाखवा की किती ग्राफ झाला. तुम्ही ग्राफ दाखवा आम्हाला किती डेव्हलपमेंट झाली, तर आम्ही अग्री करू. IIT आणि IIM नेहरूंनी आणि काय तेव्हाच करून ठेवले. आता काय उलट शाळा बंद पडतात, ते कॉलेज बंद पडतात. झालेले इन्फ्रास्ट्रक्चर डाऊन. सरकार जबाबदारीच घ्यायला तयार नाही ना. यावेळेस घेणार बरं झालं. आम्ही उभं राहणार. देना पड़ेगा वरना गवर्नमेंट जोपर्यंत नाही घेणार आम्ही तोपर्यंत सोडणार नाही. मुद्दा का सोडायचं? आमच्या फ्युचरचे आतापर्यंत याच सगळ्या तरुणांना जेनझी आणि केवळ सोशल मीडिया स्टार असं म्हणून हिनवलं गेलं होतं. तुम्ही क्रांती करणार आहात का? करणार. माझं नाव रघुवीर क्रांती आहे.
आडनावाच क्रांती आहे तर आम्ही करणारच क्रांती. आमचा देश कंपॅरिझन कशाबद्दल करतात? बांगलादेश, पाकिस्तान. का? ऑस्ट्रेलिया का नाही करत? चायना सोबत का नाही? अमेरिका सोबत का नाही करत? आपण कंपॅरिझन करायला पाहिजे. प्रत्येक मीडियावर पाकिस्तानी हे केलं, पाकिस्तानी ते केलं. चायना दाखवा ना, चायनाने चायना कम्पेअर करा ना. त्यांचं ना आपल्याला त्याचं आम्हाला 400 रुपये पेट्रोल आहे. हे आम्हाला त्याचं घेणं देणं काय आहे? आम्हाला त्याचं काय घेणं देणं काय आहे? आमच्या देशात काय चालू आहे हे आम्हाला कळू द्या. तुम्ही मेलोडी दाखवता का? मेलोडी खारमुरी दाखवता का खायला? एक मिनिट मोदी मस्त रिझाइन, वोट चोर कड्डी छोड. नक्कीच आपण काही झालं तरी या सरकारने राजीनामे दिले पाहिजेत आणि सरकारमधल्या जास्तीत जास्त नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत अशी मागणी जी आहे ती या सगळ्या विद्यार्थ्यांकडून केली जाते. वोट चोर अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रचंड आक्रमक झालेले हे सगळे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये या संस्थांच्या विषयी ज्या प्रायव्हेट संस्था हे सगळे पेपर वगैरे काढण्याचं काम करतात, ज्यांच्यावरती या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश असलेला पाहायला मिळतोय. आणि जर यावेळेस जबाबदारी या सगळ्याची घेतली नाही तर मात्र आम्ही काही केल्या माफ करणार नाहीये सरकारला आणि आम्ही यावेळेस राजीनामे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हटलं जात आहे. आपण बघू शकतो आताही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी मुलं आलेली आहेत. अनेक मुलं पुणे जिल्ह्याच्या सुद्धा बाहेरची मुलं आहेत आणि प्रत्येकाचा मोटिव्ह एकच आहे की काही झालं तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. या एका मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत. अजूनही सरकार या सगळ्याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. नीट प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या संख्येने अनेकांना अटक झालेली आहे. मात्र पुढे काय याची जबाबदारी कुणीही घेत नाहीये. केवळ ज्यांनी पेपर फोडण्यामध्ये ज्यांचा हात होता त्यांना अटक केलंय. मात्र पुढे काय? जे सरकार या सगळ्याला जबाबदार आहे ते सरकार या सगळ्याची जबाबदारी घेणार नाही का? असेच प्रश्न खरं तर या ठिकाणी विचारले जात आहेत. आणि आपण जर बघितलं तर हे विद्यार्थी अगदी उन्हाचे या ठिकाणी बसलेले आहेत. खूप वेळापासून या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी बसलेत आणि एकमेव मागणी केली जाते की काहीही करून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. या एका मागणीसाठी खरं तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त अगदी सकाळपासून लावलेला होता आणि आतापर्यंत हा बंदोबस्त जसाच्या तसाच आहे. खूप मोठ्या संख्येने पोलीस फोर्स या ठिकाणी मागवलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुण्यामधले हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीने या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थी मात्र आम्ही शांततामयी पद्धतीने आंदोलन करणार आहोत या सगळ्यावरती ठाम असलेले पाहायला मिळतात. या सगळ्या आंदोलनाच्या नंतर तरी उद्यापासूनही आपल्याला माहिती आहे की उद्या सुद्धा लखनौचं आंदोलन आहे, त्यानंतर अमृतसर आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये ही आंदोलनं होणार आहेत. त्यामुळे आणखी किती आंदोलनं झाल्याच्या नंतर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार आहेत का ते देणारच नाहीयेत असा सवाल सुद्धा इथले विद्यार्थी उपस्थित करत असलेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.